नमस्कार, आखाडामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। अयोध्या प्रकरणामध्ये आज सुप्रीम कोर्टामध्ये ऐतिहासिक असा दिवस आहे। सुप्रीम कोर्टामध्ये अर्थात मध्यस्थीने निर्णय द्यायचा की मग एकदमच निर्णय देऊन टाकायचा, या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टानेच हा निर्णय राखून ठेवलेला आहे आणि पक्षकारांना देखील यामध्ये मध्यस्थी हवी की मग निर्णय हवा असा सवाल सुप्रीम कोर्टाने केलाय आणि मध्यस्थांची नावं सुचवण्याचं आवाहन देखील करण्यात आलेलं आहे। हिंदू महासभेने मध्यस्थीसाठी 3 नावं देखील सुचवलेली आहेत। यामध्ये जस्टिस केहार, जस्टिस मिश्रा, जस्टिस पटनायक यांची नावं आहेत। निर्मोही आखाडा यांनी जोसेफ कुरियन यांचं नाव ते शक्यता आहे त्यांनी सुचवण्याची। राम मंदिर मध्यस्थीसाठी सुप्रीम कोर्टाने ही नावं मागवली आहेत। सध्या सूत्रांकडून ही माहिती आपल्याकडे येते की आता सध्या हिंदू महासभेने या संदर्भातली 3 नावं पुढे केली आहेत। त्यामध्ये दीपक मिश्रा यांच्याही नावाचा समावेश आहे असं कळतं। तर निर्मोही आखाड्याने देखील मध्यस्थीसाठी पाठिंबा दर्शवलेला आहे। यामध्ये आणखी एक पक्षकार आहे तो म्हणजे रामलल्ला। रामलल्लाने मात्र या मध्यस्थीला विरोध केलेला आहे। आणि एकूणच या सगळ्या गोळ्यामध्ये आता सुप्रीम कोर्ट काय निर्णय देतं, मध्यस्थीमुळेच हा प्रश्न आता सुटणार आहे का, हा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जातोय। एकूणच आज काय सुप्रीम कोर्टामध्ये घडलेलं आहे, सुप्रीम कोर्ट नेमकं काय फैसला देणार आहे आणि आतापर्यंत अयोध्या प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये काय काय झालंय ते देखील आपण पाहूयात या आमच्या खास रिपोर्टमध्ये। अयोध्येचा प्रश्न मध्यस्थांच्या मार्फत निकाली निघणार। निर्मोही आखाडा मुस्लिम वक्फ बोर्डाची मध्यस्थ नेमण्यासाठी अनुकूलता, पण हिंदू महासभेसह हिंदुत्ववादी संघटनांचा विरोध। माजी में भी इस तरह की कोशिशें हुई जिसका कोई नतीजा नहीं निकला। नहीं, मध्यस्थ के अब तो कोई कुछ गुंजाइश ही नहीं रहा है। अयोध्येतील राम जन्मभूमीचा वाद परस्पर सहमतीने सोडवला जावा असा प्रयत्न सुप्रीम कोर्टाचा आहे। मध्यस्थतेसाठी निर्मोही आखाडा आणि मुस्लिम वक्फ बोर्ड राजी आहे, मात्र हिंदू महासभेने विरोध केलाय। कोर्टात नेमकं काय झालं त्यावरही एक नजर टाकूया। रामलल्लाकडून CS वैद्यनाथन यांनी युक्तिवाद केला। भगवान श्रीराम यांच्या जन्मभूमीचा संबंध आस्थेशी आहे, यावरून समझोता होऊच शकत नाही। मध्यस्थतेचा आम्ही विरोध करतो। दुसऱ्या कुठल्याही ठिकाणी मशीद बांधण्यासाठी आम्ही वर्गणी गोळा करू। मुस्लिम वक्फ बोर्डाने म्हटलंय की आम्ही मध्यस्थतेसाठी तयार आहोत, मात्र कोर्टानंच ठरवावं की कशा प्रकारे मध्यस्थता होणार। जस्टिस चंद्रचूड म्हणालेत, अयोध्या वाद 2 पक्षांमधील नाही तर 2 समूहांमधला आहे। आपसात चर्चेनं मार्ग काढावा हेच योग्य ठरेल। त्यानंतर सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी आपलं मत मांडलं। मध्यस्थतेसाठी सर्व पक्षांनी नावं द्या, आम्हाला लवकरच निर्णय द्यायचा आहे। सुप्रीम कोर्ट का सजेशन था जिसको मुस्लिम साइड ने एक्सेप्ट किया है कि सेक्शन 89 CPC के तहत मीडिएशन की कोशिश हो रही है और मुस्लिम साइड ने उसको एक्सेप्ट किया है सुप्रीम कोर्ट के सजेशन को। अब सुप्रीम कोर्ट का ऑर्डर क्या आता है उस ऑर्डर के लिए हमको वेट करना पड़ेगा। अलाहाबाद हायकोर्टाच्या निर्णयानंतर प्रकरण सुप्रीम कोर्टात आले। 2010 मध्ये अलाहाबाद हायकोर्टाने नेमका काय निर्णय दिला होता तोही पाहूया। वादग्रस्त जमीन राम जन्मभूमी असल्याचं हायकोर्टाने मान्य केलं। जमीन निर्मोही आखाडा, राम मंदिर ट्रस्ट आणि वक्फ बोर्ड यांना विभागून दिली। 69 वर्षांपासून अयोध्येचा प्रश्न प्रलंबित आहे, यावरून आजवर राजकारणही होत आलंय। सत्ताधाऱ्यांनी निवडणुकीपूर्वी निकालाची अपेक्षा व्यक्त केली होती, मात्र सध्या तरी तसं होताना दिसत नाही। आता मध्यस्थतेद्वारे मार्ग निघेल की सुप्रीम कोर्टाला फैसला सुनवावा लागेल हेही लवकरच कळेल। विनोद राठोड, TV9 मराठी, नवी दिल्ली। पुन्हा एकदा आपण पाहूयात की आज सुप्रीम कोर्टामध्ये नेमकं काय घडलेलं आहे। तर सुप्रीम कोर्टामध्ये आता सध्या मध्यस्थीनं मार्ग काढण्यासंदर्भामध्ये चर्चा सुरू आहे आणि हिंदू महासभेनं यासाठी 3 नावं सुचवल्याची सूत्रांची माहिती आहे। निर्मोही आखाड्यानं सुद्धा एक नाव सुचवलेलं आहे असंही आपल्याला कळतं आणि या सगळ्यामध्ये हिंदू महासभेनं मध्यस्थांसाठी 3 नावं सुचवली आहेत। सूत्रांची माहिती आहे जस्टिस केहार, जस्टिस मिश्रा आणि जस्टिस पटनायक यांची नावं समोर आली आहेत। निर्मोही आखाड्यानं जस्टिस जोसेफ कुरियन यांचं नाव देण्याची शक्यता आहे। राम मंदिर मध्यस्थीसाठी सुप्रीम कोर्टाने ही नावं मागवली आहेत। देश महाराष्ट्रासाठी सर्वात मोठी बातमी आहे। सुप्रीम कोर्टामध्ये आज अयोध्या प्रकरणामध्ये अंतिम असा हा निर्णय येणार आहे का आणि अर्थात या सगळ्यामध्ये सुप्रीम कोर्टाने मानलेलं आहे की लोकांच्या भावनेचा मुद्दा आहे। आपण थेट जाऊयात माझे
प्रतिनिधी वैशाली मालेवार त्या ठिकाणी आहेत। वैशाली, सुप्रीम कोर्टामध्ये आता काय घडतं? हिंदू महासभेनं 3 नावं समोर केली आहेत अशी सूत्रांची माहिती आहे। आता नेमकं काय घडतंय? आज यावर काही फैसला येईल? निखिला, आज सुप्रीम कोर्टात जेव्हा ही केस आली सकाळी, त्यानंतर हिंदू महासभा थोडी नाराज होती आणि तिचं असं म्हणणं होतं की मध्यस्थी जी आहे याच्या आधी करण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्याचा काही परिणाम आला नाही, त्यामुळे असं काही करून वेळ वाया घालण्यापेक्षा सुप्रीम कोर्टाने आदेश द्यावा। पण सुप्रीम कोर्टाने त्यांना 4 वाजतापर्यंतची वेळ दिली होती सगळ्यांनाच, जितकेही पक्ष होते त्या सगळ्या पक्षांना, आणि त्या नावांमध्ये त्यांची जी इच्छा आहे की कुणी मध्यस्थी करावी त्याची नावं द्यायची होती आणि जी नावं देण्यात आले ते नावांची चर्चा मध्ये जे सगळ्यात महत्वाचं नाव आहे ते दीपक मिश्रा यांचं आहे। कारण दीपक मिश्रा हे सीजीआय राहिलेले आहेत देशाचे आणि त्यांच्या समोर देखील ही केस आलेली होती। त्याच्याशिवाय जे नाव आहे ते JS खेअरचं आहे आणि KA पटनायक, या दोघांचं सुद्धा नाव आहे। जे 3 नाव आहेत अतिशय महत्वाचे आहे आणि हे सूत्रांकडून येत आहे की ह्या नावांची हिंदू महासभेने समोर टाकलेलं आहे। शिवाय जे जोसेफ कुरियन आहेत त्यांच्या नावाकरिता चर्चा सुरू आहे। तर हे सगळं बघता आता समोर येणाऱ्या काळात काय सुप्रीम कोर्ट कोणत्या नावावर नक्कीच वैशाली, अर्थात या सगळ्यामध्ये मध्यस्थीसाठी एखादं पॅनल असावं असं सुप्रीम कोर्टानं म्हटलेलं आहे। त्यामुळे जी काही नावं समोर केली जातील, काही नावं त्यामधली निवडली जातील आणि हे पॅनल तयार केलं जाईल। मात्र खरंच याला जर विरोध झाला, एकाही पक्षकारानं याला विरोध केला तर सुप्रीम कोर्ट ही मध्यस्थीची मागणी जी ती स्वीकारणार नाही, हा पर्याय स्वीकारणार नाही असंही कळतं। आणि त्यामध्ये राम लल्ला जे सगळ्यात मोठे पक्षकार आहेत यामध्ये, त्यांनी या सगळ्याला विरोध केलाय। हिंदू संघटना विरोध करतायत मध्यस्थीसाठी असंही समोर आलेलं आहे। या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत काँग्रेसच्या प्रवक्त्या डॉक्टर हेमलता पाटील, भाजपचे प्रवक्ते गणेश खणकर, शिवसेनेच्या आमदार आणि प्रवक्त्या प्राध्यापक डॉक्टर मनीषा कायंदे, राष्ट्रवादीचे प्रवक्ते अशोक धात्रक, मुस्लिम अभ्यासक नौशाद उस्मान, तसंच पंडित महंत अनिकेत शास्त्री आपल्या सोबत आहेत आणि ॲडव्होकेट राकेश राठोड आपल्या बरोबर या चर्चेमध्ये आहेत। सगळ्यात आधी मी पंडित महंत अनिकेत शास्त्री तुमच्याकडे येते। अनिकेत शास्त्री, हिंदू संघटनांचा किंवा मग राम लल्लाचा मध्यस्थीसाठी विरोध का? रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीतायाः पतये नमः। जय श्रीराम। हा मुद्दा येणं म्हणजे महामूर्खपणा आहे। एवढ्या वर्ष मग लावलीच का जर मध्यस्थी करायची होती तर? आज पुरावे सादर झालेले आहे। अनेक ज्या मागण्या होत्या किंवा जे इतर संघटनांनी जे त्यांचा आक्षेप घेतला होता त्या गोष्टींवरती न्यायालयाने, सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिलेला आहे। आणि आज एवढे 70 वर्ष केस लांबवून स्वातंत्र्य उत्तर नंतर आणि आज निर्णय म्हणतात की मध्यस्थीने करा, हे म्हणणं अत्यंत चुकीचं आहे। अनिकेत शास्त्री, सुप्रीम कोर्टाने म्हटलंय एकतर मध्यस्थामार्फत हा सगळा पर्याय हा तपासून पहा किंवा मग सुप्रीम कोर्ट यामध्ये निर्णय देईल। मग जर मध्यस्थी नको असेल तर मग सुप्रीम कोर्टाचा निर्णय जो काही येईल तो तुम्हाला मान्य असेल का? हो, आम्हाला काय सर्वांना मान्य आहे। जगद्गुरु शंकराचार्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय येईल हा सर्वांना मान्य आहे। आणि जी अनिकेत शास्त्री, मी येते म्हणजे सुप्रीम कोर्टाचा जो काही निर्णय येईल तो तुमच्या विरोधामध्ये गेला तरी सुद्धा तुम्हाला तो मान्य असेल। नौशाद उस्मान, वक्फ बोर्डापासून जे काही मुस्लिम पक्षकार आहेत त्यांचं सगळ्यांचं म्हणणं आहे की आम्हाला मध्यस्थी चालणार आहे। ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डची जी काही भूमिका असेल या संबंधात ती आम्हाला मान्य राहील। अजून त्यांचं अधिकृत असं जे आहे ते स्टेटमेंट आलेलं नाही आहे। कारण मागे सुन्नी वक्फ बोर्ड आणि ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल बोर्ड याच्यामध्ये थोडेसे जे आहे ते वेगळी भूमिका याच्या आधी आली होती। परंतु मुस्लिम समाजाची सर्वात फार जुनी ही भूमिका आहे की सर्वोच्च न्यायालय जे काही निर्णय देईल ते आम्हाला मान्य राहील। आता सर्वोच्च न्यायालय जर तडजोडीची जर प्रस्ताव आणत असेल तर त्याच्यावरही आम्ही विचार करायला तयार आहोत। परंतु हे व्यवहार्य वाटत नाही, प्रॅक्टिकल वाटत नाही। याच्या आधी अशा प्रकारे प्रयत्न झाले होते। कारण काय याचं की हे टायटल सूट आहे आणि दुसरं रिप्रेझेंटेटिव्ह सूट देखील आहे। म्हणजे समजा या पक्षकारांनी जरी काही भूमिका मांडली तरी आणखीन दुसरा मुस्लिम एखादा उठेल किंवा आणखीन एखादी हिंदू संघटना उठेल। म्हणून जे जस्टिस जे ॲडव्होकेट हे आहेत फैजान मुस्तफा त्यांचं असं म्हणणं आहे की अशा प्रकारची जी प्रकरणं असतात जी 2 समूहामध्ये असतात ती वाटाघाटीनं होऊ शकत नाही, ते इम्पॉसिबल आहे।
आमची तरी भूमिका ही गोष्ट इम्पॉसिबल आहे असं नौशाद उस्मान यांना वाटतं आणि व्यवहार्य नाही हा पर्याय. राकेश राठोड, तुम्ही ऍडव्होकेट आहात, सुप्रीम कोर्टानंच हा पर्याय दिलेला आहे की मध्यस्थी करा नाहीतर मग आम्ही निर्णय देतो तो मान्य करा. मध्यस्थी हा पर्याय इथे नौशाद उस्मान यांना व्यवहार्य वाटत नाही. तिथे अनिकेत शास्त्रींना वाटतं की मध्यस्थ हा काही पर्यायच नाहीये. जो कोर्ट आहे ते नेहमी एक प्रयत्न करतात की कोर्टाच्या शिवाय आउट ऑफ कोर्ट जो सेटलमेंट असतो ते समजा कुठे पक्षकारांमध्ये होत असेल तर सुप्रीम कोर्ट हायकोर्ट हे त्यांना नेहमी प्राधान्य देतं. आता याच्यामध्ये एक कॉम्प्लिकेशन असं आहे की तिन्ही पक्ष यांनी मध्यस्थी करण्यासाठी होकार द्यायला हवा आणि ते जो लोक सुचवत आहेत, जस्टिस कहेर सुचवत आहे, जस्टिस मिश्रा, असे हे तिघही पक्ष मिळून त्यांचा होकार असायला हवा कोणत्याही एका व्यक्तीसाठी. त्याच्यामध्ये समजा डिस्प्यूट आला तर परत हा जो मॅटर आहे हा परत रखडेल, तो परत निर्णयापर्यंत जाणार नाही. आता याच्यामध्ये आपल्याला हे पण बघायचं आहे की माननीय उच्च न्यायालयाने जो ऑर्डर दिला होता याच्या अगोदरचा, त्याच्यामध्ये त्याचे 3 भाग केले होते. त्यांना वक्फ बोर्डला एक भाग दिला होता, रामललाला एक दिलं होतं आणि एक तिसऱ्या पक्षाला पण एक दिलं होतं. 2010 मध्ये तो तिन्ही पक्षांना मान्य झाला नाही. आता सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय येईल त्याचे फक्त 3च ऑप्शन्स आहेत. एक तर हायकोर्ट अलाहाबाद जो उच्च न्यायालयाचा जो ऑर्डर आहे त्याला अपहेल्ड करतील, नाहीतर रामललाच्या वतीने ऑर्डर येईल, नाहीतर मग मुस्लिम वक्फ बोर्डच्या हाही पर्याय किंवा मग हाही निर्णय मान्य असणार का याविषयी शंका आहे. म्हणून तर मध्यस्थीचा हा पर्याय या ठिकाणी सुचवण्यात आलेला आहे. आपल्या बरोबर नौशाद उस्मान, मी तुमच्याकडे येते. मनीषा कायंदे आहेत, कारण शिवसेना नेहमीच म्हणते की पहिले मंदिर फिर सरकार. मनीषा कायंदे, तुम्हाला मान्य असेल, शिवसेनेला मान्य असेल मध्यस्थी? नाही, मुळात म्हणजे सुप्रीम कोर्टाने पुन्हा हा एकदा मुद्दा रखडवण्याचा प्रकार झालेला आहे आणि लोकांना कोर्टाकडनं निर्णयाची अपेक्षा होती. आज समस्त हिंदू बांधव जे आहेत तर त्यांना असं वाटलं की सुप्रीम कोर्टानेच काहीतरी याच्यामध्ये तोडगा काढावा किंवा योग्य तो निर्णय द्यावा, कारण तसे सबळ पुरावे सगळे देऊनही झालेले आहेत. परंतु पुन्हा एकदा चर्चेसाठी की तुम्ही मध्यस्थी करा, कुठेतरी सगळे जे इंटरेस्टेड पार्टीज आहेत त्यांनी ह्याच्यावर निर्णय घ्या असं कोर्टाने सांगितल्यामुळे ही एक प्रकारची निराशाच म्हणायला पाहिजे. निराशाजनक सुप्रीम कोर्टाचा निर्णय, सुप्रीम कोर्टाचा निर्णय जर रामलल्लाच्या बाजूला लागला तर तो मान्य असेल की मग रामलल्लाच्या विरोधामध्ये लागला आणि वक्फ बोर्डाच्या बाजूला गेला तर मग कुठला निर्णय मान्य असणार आहे हा भावनेचा प्रश्न आहे असं सुप्रीम कोर्ट म्हणतं. कोणाच्याही विरोधामध्ये निकाल केला तर तो मान्य केला जाणार नाही. एकच निर्णय मान्य असेल आणि तो म्हणजे ती राम जन्मभूमी आहे, रामलल्लाचा तिकडे जन्म झालेला आहे आणि शिवसेनेला कोणताही निर्णय मान्य नाहीये. शिवसेनेला हाच निर्णय मान्य आहे आणि म्हणून आम्ही सांगतोय की केंद्र सरकारने ऑर्डिनन्स काढावा. जशा अनेक अन्य महत्वाच्या मुद्द्यांवर ऑर्डिनन्स काढला गेला, मग याच्यावर ऑर्डिनन्स काढा. कारण हे गणेश खडकर आपल्या सोबत आहेत, भाजपाचे प्रवक्ते. गणेश खडकर, मोदींनी आधीच म्हटलंय की अशा संदर्भातला अध्यादेश काढणार नाही जोपर्यंत सुप्रीम कोर्टाचा निर्णय येणार नाही. शिवसेना इथे म्हणते की आम्हाला एकच निर्णय मान्य आहे आणि तो म्हणजे तिथे राम मंदिर झालंच पाहिजे. मध्यस्थी सुद्धा नको, इथे सुप्रीम कोर्टाचा निर्णयही मान्य करायचा नाहीये. काय करणार पुढे? नाही, भारतीय जनता पक्षाची सुरुवातीपासूनची भूमिका आहे की अयोध्येत राम मंदिर झालं पाहिजे. रामललाचा तिथे जन्म झाला होता, तिथे मंदिर झालं पाहिजे. पण हे मंदिर होत असताना जर का सर्व सहमतीनं हा विषय सुटणार असेल तर आम्ही त्या गोष्टीला प्राधान्य देऊ. यापूर्वी अनेक वेळेला भारतीय जनता पक्षाने भूमिका अगदी स्पष्ट केलेली आहे की हा विषय अतिशय संवेदनशील आहे, हा विषय धार्मिकतेशी आहे, हा आमच्या आस्थेचा विषय आहे. हा विषय आमच्या आस्थेचा आहे तर आहे, पण या देशात कुठेही धार्मिक विद्वेष न होता जर हा विषय सुटणार असेल तर आम्ही त्या गोष्टीला प्राधान्य देऊ. मध्यस्थीसाठी तुमची ही तयारी असेल? नाही, मी आता म्हटलं ना की मध्यस्थीने बघा असं आहे की सर्व सहमतीने विषय सुटणार असेल तर आमची तयारी आहे ना त्याला. हा विषय सुटला पाहिजे आमची भावना आहे. आम्ही अनेक वेळेला स्पष्ट केलंय की ज्या पद्धतीनं न्यायालय हा विषय टाळतंय, मी अगोदरही म्हटलं होतं, तुमच्याच चर्चेत एकदा मी हा विषय म्हटलं होता, डिसिजन डिलेड इट डिसिजन डिनाईड. तुम्ही ज्या पद्धतीने विषय टाळत इथपर्यंत एवढा आणलेला आहे, आता जनतेची सहनशक्ती संपलेली आहे. जर का सहमतीने हा विषय तुम्ही मर्यादा घालून द्या वेळेची की या वेळेच्या मर्यादेमध्ये सहमतीने हा विषय सोडवण्यासाठी आम्ही बांधील आहोत. म्हणून सुप्रीम कोर्टाने म्हटलं की यामध्ये मध्यस्थी करा.
मध्यस्थांसाठीची नावं देखील मागवण्यात आलेली आहे आणि मध्यस्थी हा एक पर्याय आहे, मात्र राम लल्लाला तो मान्य नाहीये. त्यांचं म्हणणं आहे की अशा प्रकारे मध्यस्थीनं वेळ काढला जाईल, निर्णय मात्र येणार नाही. त्यांचा पूर्ण विरोध आहे. हिंदू संघटनाही विरोध करताय त्याला. नाही, असं आहे की त्यांचा तो अधिकार आहे. त्यांनी पक्षकार म्हणून त्यांची भूमिका मांडलेली आहे. देशामध्ये आज जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये या देशाचं कुठेही धार्मिक विद्वेष होऊ नये, अन्यथा याचा काहीतरी वेगळा संदेश जाईल. ही जबाबदारी आमची आहे, म्हणून आम्ही आमची भूमिका स्पष्ट करतोय. आम्ही राम मंदिराला, मी अनेक वेळेला या ठिकाणी म्हटलं, आमच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केलंय, राम मंदिर झालं पाहिजे, तिथेच झालं पाहिजे, हा आस्थेचा विषय. पण सहमती होत असेल तर आमचं त्याला पूर्ण तयारी आहे. कारण विषय सुटावा पण सहमतीने सुटावा, आमची तयारी आहे. सहमती ज्या वेळेला होईल, ज्यावेळेला आता सुप्रीम कोर्टानं म्हटलंय की मध्यस्थांसाठी तुम्ही नावं सुचवा, मध्यस्थीसाठी सगळ्यांची सहमती असेल तरच हा प्रश्न तिथे सुटू शकणार आहे. म्हणजे सुप्रीम कोर्टाला हा निर्णय द्यायचा आहे, हा प्रश्न निकाली काढायचा आहे. मात्र सगळं अडलेलं आहे ते आता या मध्यस्थीच्या पर्यायासंदर्भात आणि राम लल्लाचा त्याला विरोध आहे. मग मध्यस्थीचा पर्याय स्वीकारणार का मग सुप्रीम कोर्ट, यामध्ये पूर्णतः निर्णय देऊन टाकणार? हेमलता पाटील. निखिला, गेल्या 70 वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित आहे आणि त्याचा निकाल आज लागेल अशी अपेक्षा आपण सगळे व्यक्त करूया. सुप्रीम कोर्टाचा जो काही निर्णय असेल तो सर्वांनी मान्य केला पाहिजे. आपण सर्वजण घटना मान्य करतो, परंतु या ठिकाणी एक परत प्रश्न येतो की जागेचा प्रश्न आहे, आस्थेचा प्रश्न आहे आणि मध्यस्थांमार्फत जी नावं दिली जातील ती नावं सर्वांना मान्य होतील का आणि त्याच्यामधून हा प्रश्न सुटेल की परत प्रलंबित राहील. तर हा सगळ्यात महत्वाचा विषय. आता सुप्रीम कोर्टाचं जेव्हा फायनल जजमेंट येईल तेव्हा नक्की काय त्याचं स्वरूप आहे ते कळेल. परंतु आज भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्यांनी जी भूमिका घेतली, मला आनंदही झाला, आश्चर्य वाटलं की आपण बघितलं 91 साली ज्या पद्धतीने रथयात्रा काढली आणि मंदिर वही बनाएंगे म्हणून त्यांनी ज्या घोषणा दिल्या, आता भाजपची बदललेली मवाळ भूमिका ही मला असं वाटतंय नक्कीच चांगली आहे आणि सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय येईल त्याचा आपण सर्वांनी स्वागत करूया. नक्कीच नक्कीच. मात्र पर्याय तपासल्याशिवायच त्याला विरोध का? राम लल्ला आणि हिंदू संघटना पर्याय तपासून पाहिल्याशिवायच त्याला विरोध का करतायत, यावर आपला मुद्दा असेल पुढचा. एक छोटासा ब्रेक इथे घेऊयात आणि आपण लगेच परत येऊया. अयोध्येचा प्रश्न हा चर्चेनं सुटणार का आणि मध्यस्थीनं मंदिर बनणार का, हा विषय आपल्या चर्चेचा. थेट मी जाते मनीषा कायंदे यांच्याकडे. मनीषा कायंदे, हा हट्ट कशासाठी की इथे फक्त मंदिरच व्हावं? मग मुस्लिमांच्या भावनांचं काय? सुप्रीम कोर्टाला असं वाटतं की शांततेनं आणि सहमतीनं या सगळ्यावर मार्ग निघायला हवा. मग शिवसेनाच असं का म्हणते? का हा आतताई असा हा मार्ग की इथे फक्त मंदिर व्हायला हवं? मग मुस्लिमांच्या भावनांचं काय? नाही, असं आहे की याबाबत अनेक पुरावे सादर झालेले आहेत कोर्टामध्ये. अनेक जे संदर्भ आहेत, धार्मिक संदर्भ आहेत, धार्मिक ग्रंथाचे संदर्भ आहेत की तिकडे भगवान श्रीरामाचा जन्म झालेला आहे. हे सगळं कोर्टापुढे आहे. हा केवळ एक हट्ट आहे की तिकडे कोणीतरी कधीतरी बाबर नावाच्या एका राजाने अतिक्रमण केलं होतं आणि त्यामुळे हे सगळी तिकडे बाबरी मशीद उभी राहिली. म्हणजे तिकडे बाबराची तिकडे मशीद झाली. परंतु असं आहे की हिंदू जे या देशातले आहे अधिकतम, तर आपण या देशाला हिंदुस्थान म्हणतो, तर त्या हिंदूंच्या ज्या भावना आहेत तर त्या लक्षात घ्यायला पाहिजे की नको की चुकीच्या मुद्द्यावर आपण भांडत राहणार आहोत. मनीषा कायंदे, मला असं वाटतं की घटनेमध्ये भारत आहे लिहिलेलं, म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असो, विश्व हिंदू परिषद असो, कोणी असो, या सगळ्यांनी सरकारला याच विनंती केली आहे आणि आग्रह केलेला आहे. इतक्यात सुद्धा मला असं वाटतं की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जे सरसंघचालक आहेत त्यांनी देखील हेच म्हटलेलं आहे. केवळ आता काही निवडणूक आहे किंवा आता सेन्सिटिव्ह गोष्टीवर आता चर्चा नको किंवा त्याच्यामध्ये दोन समाजामध्ये तेढ निर्माण व्हायला नको म्हणून हे सध्या माघार घेतली सगळ्यांनी आणि सुप्रीम कोर्टाकडनं न्याय मिळेल या न्यायाच्या प्रतीक्षेत अनेक वर्ष आज हिंदू समाज आहे. आणि मला माघार घेण्याचा काही भाग नाहीये. भारतीय जनता पार्टीला मला यात माघार घेण्याचा काही भाग नाहीये. आज जे सुप्रीम कोर्टामध्ये त्यांनी जे सांगितलंय कोणी राजकारण करू नये, नाही त्यांनी जे सांगितलंय सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांनी मुद्दा होता. मनीषाताई तुम्ही ऐकून घ्या. करू शकता, परंतु निवडणूक आली की राम मंदिर आठवायचं हा आम्हाला विषय नको होता.
एवढंच माननीय उद्धवजी ठाकरे हा यांचं तुमचा म्हणणं आहे. प्रॉब्लेम असू शकतो. आज न्यायमूर्तींनी जे सांगितलं नौशाद की बाबरने त्याचं काम केलं पण आम्हाला आमचं दात्रक काम येतील. हे वाक्य दात्रक जरा येतील. परत एकदा नीट तपासून घ्या. नाही, सुप्रीम कोर्टानं हेही म्हटलं की आम्हाला इतिहासात जायचं नाही, बाबर कोण होता ते जाणून घ्यायचं नाही, अर्थात आम्हाला सद्यस्थिती जाणून घ्यायची आणि त्यावर निर्णय द्यायचा आहे. मुस्लिमांनी इतरांना न दिल्यामुळे हा प्रश्न निर्माण झालेला आहे. आम्ही जर या आमच्या मुस्लिमेतर हिंदू बांधवांना सांगितलं असतं की आम्ही अविवादित जमीन आहे, अविवादित जमिनीबद्दल निर्मिकाची निवेदन केलं होतं. त्याला निर्मित त्या निर्मिकाची जर उपासना करतो तर हा प्रश्नच निर्माण झाला नसता. मनीषा कायंदे ऐकून घ्या प्लीज. मनीषाजी येते, तुम्ही महत्त्वाचा मुद्दा मांडला, खडकरांकडे जाऊया आपण. मात्र ते पुरावे वगैरे आहेत माझ्याकडे. जस्टिस SU खान यांचा पुरावा आहे, जजमेंट आहे. त्या जजमेंटमध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की बोथ द पार्टीज हॅव फेल्ड टू प्रूव्ह कमेन्समेंट ऑफ देअर टायटल. सर्व जे पक्षकार आहेत, तिन्ही पक्षकार, त्यांनी आपली जी आहे मालकी हक्क हे सिद्ध करण्यास ते असमर्थ ठरलेले आहेत. पुरावे गिरावे जे आहेत अयोध्येमध्ये रामाचा जन्म झाला होता, ती राम जन्मभूमी आहे हे तरी तुम्ही मान्य करताय की गैरसमज निर्माण करू नका. कधीचं जजमेंट आहे हे? जजमेंट केव्हाच सांगताय ते? कधीचं जजमेंट आहे आणि हे जजमेंट केव्हाच आहे? अलाहाबादचं जजमेंट आहे ना, शेवटचं लेटेस्ट. हे जजमेंट आहे, लेटेस्ट पुराणातले दाखले आहेत. अलाहाबादचं आज आपल्या रामायणातील दाखले आहेत, पुराणातले दाखले आहेत. लखनौ हायकोर्टाचं अलाहाबाद महत्वाचे की यांचा कुठलातरी कागद घेऊन आले तो महत्वाचा आहे. नाही, हायकोर्टाचं लेटेस्ट सर्वात लेटेस्ट आहे. नौशाद उस्मान, मी येते तुमच्याकडे. सगळ्यांनी एकदम बोललात तर ऐकायला येणार नाही, एकेकाने आपला मुद्दा मांडला. खडकर आणि हेमलता पाटील, मी येते तुमच्याकडे. एक छोटासा धात्रक तुमच्याकडे येते, एक छोटासा ब्रेक इथे घेऊयात आणि आपण लगेच परत येऊयात. इथेच एकमत होत नाही तर मग मध्यस्थीनं अयोध्या प्रश्नावर मार्ग निघणार का? एक छोटासा ब्रेक. सुप्रीम कोर्टानं सुचवलेला मध्यस्थीचा पर्याय का नको? दात्रक बोला. मगाचपासून मी चर्चा ऐकत असताना वेगवेगळे मतप्रवाह ऐकायला मिळत आहेत. सुप्रीम कोर्टाने पहिलं एक महत्त्वाचं सांगतोय की सुप्रीम कोर्टाने स्पष्ट म्हटलंय मध्यस्थांच्या मार्फत हा प्रश्न सोडवावा, कारण मग सुप्रीम कोर्टाचा निर्णय हवा आहे. सुप्रीम कोर्टाने कुठेही असं म्हटलेलं नाही की फक्त मध्यस्थांच्या मार्फत सोडवावा, त्यांनी पर्याय दिलाय आणि हा काही शेवटचा पर्याय नाही. त्यामुळं हा प्रश्न जर संवादाच्या मार्गाने, शांततेच्या मार्गाने, कुठेही विद्वेषाचं वातावरण निर्माण न होता जर सुटणार असेल तर देशाच्या हिताच्या दृष्टीनं अतिशय योग्य. पण 1989 मध्ये रथयात्रा काढून 283 पर्यंत जाणारे काही जे या देशामध्ये घटक आहेत त्यांना कायमच वाटतं की राजकारणासाठी हा प्रश्न तंगून राहिला पाहिजे. किंवा काँग्रेसचं सरकार असो किंवा भाजपचं सरकार असो, मंदिर झालं नाहीच हा प्रश्न नेहमी सुप्रीम कोर्टामध्ये राहिला. किंवा सुप्रीम कोर्टानं हा चेंडू राजकीय पक्षांच्या पारड्यात टाकलेला. मला जरा माझं वाक्य पूर्ण करू द्या. मी आता पहिल्यांदा बोलतोय किंवा पहिल्या मंदिरावर फिर सरकार. मला कळत नाही गेल्या 4.5 पावणे 5 वर्षामध्ये यापैकी कुठल्याही मंडळीला किंवा कुठल्याही लोकांना का जाग आली नाही. पण जसजसे पावसाळा जवळ येत चालला की जसं जसं डराव सुरू होतं तसं काही प्रकारचं वातावरणची एक महत्वाचं आहे की याच्यामध्ये या वादग्रस्त मुद्द्यामध्ये जे काही पक्षकार आहेत त्यांनी हे ठरवायचं आहे. पण एक या देशाचा नागरिक, एक भारतीय म्हणून मला निश्चित एक गोष्ट सांगावीशी वाटते की या देशातील सामाजिक वातावरण न बिघडता हा प्रश्न जर सुटणार असेल तर काय हरकत आहे? मनीषा काय आम्ही तेच करतोय. गणेशजी हजारो माणसांचं रक्त शरयू नदीमध्ये तुम्ही घालवलेलं आहात. तुम्ही भारतीय चर्चा करा, आम्ही तयार आहोत. हेच सांगितलं की तुम्ही केवळ निवडणूक येताना, निवडणूक आलेली असताना राम मंदिराचा विषय नको आणि निवडणुकीचा मुद्दा तुम्ही बनवू नका. पूर्ण सहकार्य शिवसेनेचं आहे भारतीय जनता पार्टीला आणि संबंधितांना, परंतु तुम्ही हा निवडणुकीचा मुद्दा करू नका. प्रत्येक वेळी ते आश्वासन देऊ नका. हा मुद्दा माननीय उद्धवजी ठाकरे यांनी मुद्दा आता मध्यस्थीचा आहे. मध्यस्थी का मग एकदम टोकाचा निर्णय हा मुद्दा आहे या सगळ्यामध्ये. देश तयार आहे का या सगळ्या फैसल्यासाठी? जी राठोड. नाही, मला एक सुप्रीम कोर्टाने कोणताही निर्णय दिला तर जसे डॉक्टर मनीषा मॅडम बोलले
की आम्हाला ते मान्य होणार नाही. आज सुप्रीम कोर्टामध्ये आपण गेलेलो आहे आणि हे आज आपण चर्चा करतो आहे. समजा शिवसेनेसारखा पक्ष ज्यांनी आमदारकी घेताना त्यांनी शपथ घेतली की आम्ही घटनेचं पालन करू, तेच म्हणतात की आम्ही घटनेच्या विरोधात जाऊन आम्ही सुप्रीम कोर्टाचा जे निर्णय लागेल त्याला आम्ही मान्य करणार नाही, हे फार चुकीचं आहे. आणि समजा सुप्रीम कोर्टाने जे पण, जसं मी अगोदर बोललो की जेही निर्णय झालं, समजा हा रामलल्लाच्या विरुद्धचा लागला, त्यावेळेस पूर्ण आपल्या समाजामध्ये, भारतामध्ये कशी परिस्थिती निर्माण होईल याचा पण आपण एक विचार करायला हवा. बरोबर, अगदी महत्वाचा मुद्दा तुम्ही मांडला आणि म्हणूनच हा मध्यस्थीचा पर्याय पुढे आलाय. नौशाद उस्मान, पहिली गोष्ट आहे की आम्ही रामाच्या विरोधात आहोत किंवा हिंदूंच्या विरोधात आहोत असं नाही आहे. सगळे आदम आणि हव्वाची संतान आहेत. कुराण सांगतो की या अय्युहन नासु तकू रब्बकुम लजी खलककुम मिन नफ्सिन वाहिदा, की ईशपराय हे लोक हो, ईशपरायंता धारण करा त्या पालन करत्याची ज्याने तुम्हाला एका जीवापासून निर्माण केले. आम्ही सर्व एका जीवापासून निर्माण झालेलो आहोत. परंतु एखाद्या जागेबद्दल जर वाद निर्माण झाला तर तुम्ही एकतर न्यायालयामध्ये जाल किंवा तडजोड कराल. हे असं खळखट्याक जे आहे, मनीषा कायंदे जसे सांगतात, तो खळखट्याकचा मार्ग आहे, तो दुसरा कोणताच नाही आहे. म्हणजे हे दोन मार्ग आहेत आणि त्या दोन मार्ग जे हे असं लागलं तर आम्ही मानू. आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या मानतो, या घटनेला मानतो. आम्ही मनुस्मृती मानत नाही. हे मनुस्मृती मानणारे लोक आहेत. यांनी पुतळा बसवला आहे राजस्थानमध्ये मनुचा. हा रामायण जुना आहे की बाबर अगोदर कोण आले? राम अगोदर आले की बाबर आले? आणि बाबर एक आक्रमक होते. बाबर आधी आला की नाही आला असा इतिहासामध्ये आपल्याला जायचं नाही असं सुप्रीम कोर्टही म्हणतं. आणि माझ्याकडे मुद्दा मांडला की जर जोही निर्णय येईल तो मान्य असणार आहे का? रामलल्ला किंवा मग मुस्लिम संघटना यांना हे मान्य असणार आहे का की मुस्लिम समाज याच्यातून बाहेर पडायला तयार आहे? शिवाजीची मशीद आहे माहिती आहे का तुम्हाला? तीच अपेक्षा मनीषाजी रामलल्लाकडून असेल. श्रद्धा दोघांची आहे, दोघांच्याही श्रद्धेचा मान राखावा लागेल, दोघांच्याही श्रद्धेचा विचार करावा लागेल. जे हेमलता पाटील, निखिला, या ठिकाणी आता आपण बघितलं की सुप्रीम कोर्टाने मध्यस्थीचा मार्ग सांगितलेला आहे आणि आता जे प्रवक्त्यांचं टोकदार सगळं आपण एक बोलणं ऐकलं, त्यामुळे हा मध्यस्थीचा मार्ग कितपत मान्य होईल आणि याच्यावर कितपत न्याय होईल हा महत्वाचा प्रश्न आहे. आता या ठिकाणी मला एका प्रश्नाचं सगळ्यात महत्वाचं की जे आता राठोड साहेबांनी सांगितलं की तुम्हाला जर घटनाच मान्य नाहीये आणि तुम्ही या देशाचे नागरिक आहात तर तुमचं पुढचं वर्तन कसं असेल? आता निवडणुकीचे पडघम वाजायला लागलेले आहेत. शिवसेनेची आणि भारतीय जनता पक्षाची युती झालेली आहे आणि अशा वेळेला आपण उद्धव ठाकरेंचं स्टेटमेंट आधीच जर बघितलं की आघाडी गेली खड्ड्यात, युती गेली खड्ड्यात, आधी आम्हाला राम मंदिराचा प्रश्न सोडवायचा आहे. जर सुप्रीम कोर्टाचा निर्णय लागलेला नाही आणि जर भाजप सरकारने यावरती अध्यादेश आणला नाही तर शिवसेनेची भूमिका काय राहील? म्हणजे देशामध्ये अराजक परिस्थिती तुम्हाला निर्माण करायची का सामंजस्याच्या मार्गाने जायचंय? याच्यावर कुठेतरी स्पष्टीकरण होणं मला वाटतं गरजेचं आहे. माझा एक साधा सरळ प्रश्न आहे, शिवसेनेची भूमिका काय तर आपण विषय घेऊ. काँग्रेसची भूमिका काय हे गेली अनेक वर्ष आम्ही विचारतो ते सांगत नाहीयेत. त्यांनी एकदा काँग्रेसने स्पष्ट करावं काँग्रेसची भूमिका काय. राम लल्लांना जर का न्याय मिळणार असेल तर कोणाला नको आहे? राम लल्लांना जर का न्याय मिळणार असेल तर कोणाला नको आहे? परंतु ते सर्व घटकांना मान्य आहे का? हे प्रयत्न पूर्वी पण झाले ना मनीषाताई. हे प्रयत्न काही नव्याने आज होणार आहेत का? आणि ते झाले. आणि जर का राम मंदिराचा मार्ग मोकळा झाला तर कोणाला नको आहे? आतापर्यंत सुप्रीम कोर्टानं हा फक्त जमिनीचा प्रश्न आहे असं म्हटलं होतं. आज सुप्रीम कोर्टानं जमिनीबरोबरच हा लोकांच्या भावनेचा प्रश्न आहे असंही म्हटलेलं आहे. आणि त्यामुळेच यामध्ये मध्यस्थीचा मार्ग जो आहे, हा पर्याय जो आहे तो पुढे आलेला आहे. मग पर्याय तपासून बघायला काय हरकत आहे उस्मान? नाही, तपासूया ना, परंतु हे गैरसमज झालेला आहे करणं मला भाग आहे. हे पूर्वीपासून मस्जिदीचं नाव असते त्या मस्जिदीमध्ये त्याची उपासना होते, हा गैरसमज दूर घ्यायला पाहिजे. पुढची अनेक वर्ष मध्यस्थीमध्ये जातील. करूया ना, काय हरकत आहे? रत्नागिरी जिल्ह्यामध्ये केळशीमध्ये अशीच चर्चेत जिंकून जातील. मग निर्णय नाही, मला बोलू द्या प्लीज. म्हणजे पुन्हा आमच्या औरंगाबाद मध्ये चंपा मशीद आहे, तर तिथे एखाद्या चंपा नावाच्या महिलेची पूजा होते का? नाही. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तर शिवाजी महाराजांची मशीद आहे त्यांनी बांधलेली, तिथे काय शिवाजी महाराजांची पूजा होते का? नाही.
सगळ्या जगभरातल्या मशिदीमध्ये जगातल्या 200 सगळ्या 750 कोटी लोकांचं जे आराध्य दैवत आहे अल्लाह, ईश्वर किंवा सृष्टी रचयिता ज्याला म्हणतो त्याचीच उपासना होते. मग कृपया हा गैरसमज करून घ्या, दूर करा तुम्ही की आमचा बाबराशी काही निष्ठा आहे किंवा बाबराशी वगैरे काहीच नाही आहे. रामचंद्रजींचाही आम्ही आदर करतो एक माणूस म्हणून, आम्ही त्यांची पूजा करत नाही पण एक माणूस म्हणून आदर करतो, परंतु बाबर एक आम्ही पूजा तर पैगंबरांची करत नाही. मशिदीमध्ये तुमचा जो निर्माता आहे त्याचीच उपासना करतो आम्ही. आम्ही काही दुसऱ्या कोणत्या ईश्वराची उपासना करत नाही. तुमचा जो सृष्टी रचयिता आहे त्याची आम्ही उपासना करतो. अनिकेत शास्त्री, तुम्ही म्हणताय की आम्हाला मध्यस्थीचा मार्ग आम्हाला मान्य नाही, मग सुप्रीम कोर्ट जो काही निर्णय देईल तो मान्य असणार आहे हिंदू संघटनांना? हो, तो मान्य असणार आहे, कारण की आम्हाला विश्वास आहे की निर्णय आमच्याच बाजूने येणार आहे. कारण की हा विश्वास आहे अनिकेत शास्त्री, हा विश्वास आहे. मात्र सुप्रीम कोर्टावर तुम्ही यासाठी दबाव नाही टाकू शकत. सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा पूर्णतः निरपेक्ष असणार, जो तुमच्या विरोधातही जाऊ शकतो. मग तुम्ही काय करणार? हो, नाही, आम्हाला तो मान्य आहे. हे सर्व आम्ही संत समाजाने आणि वैयक्तिक आणि एक हिंदू नागरिक म्हणून मी सांगतो की सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा आम्हा सर्वांना मान्य आहे आणि तोच निर्णय त्यांनी द्यावा लवकरात लवकर. त्यांनी मध्यस्थीची अशी दुटप्पी भूमिका घेऊ नये. आणि हा पक्षीय मुद्दा नाहीये किंवा हा 1-2 जणांचा मुद्दा नाहीये, हा तमाम करोडो 100 कोटी लोकांचा, हिंदूंचा आणि मुस्लिमांचा हा मुद्दा आहे. त्यामुळे 1-2 लोकांच्या मध्यस्थीमध्ये हा निर्णय सुटणार नाही. न्यायालयाने आपला निर्णय हा समाजाला 200 कोटी मुस्लिमांचा आराध्य दैवत आणि जगाला द्यावा. जगातल्या अल्लाहची मशीद आहे. नौशाद उस्मान, तुम्ही जे बोलताय मी तुम्हाला स्पष्ट करू इच्छितो, ऐकून घ्या. तुम्ही तुमची ज्यांच्यावर आस्था आहे त्यांचा जन्म हिंदुस्थानात झालेला नाही. प्रभू रामचंद्रांचा जन्म हिंदुस्थानात झालेला आहे. इथल्या जनतेच्या आस्थेचा लक्षात घ्या. तुम्ही जे बोलताय तुम्ही मुद्दा दुसरीकडे नेताय आणि देशाचं सौराष्ट्र टिकवण्यासाठी सांगत आहोत. चर्चेमध्ये जो सांगताय मुद्दा हा बरोबर नाहीये. तुम्ही जे बोलताय ते मान्य होण्यासारखं नाहीये. आम्ही सौहार्दासाठी तयार आहोत, कारण देश आज वेगळ्या स्थितीवरती आहे. तुम्ही चुकीच्या दिशेने चर्चा नेताय. तुम्ही चुकीच्या दिशेने चर्चा घेऊन चाललेला आहात. अल्लाहशी तुम्ही बैमानी करता? नाही, अरे असं कसं म्हटलं? आम्ही सन्मान करतो ना, बैमानी करतो, आम्ही अल्लाहचा सन्मान करतो, पण तुम्ही जे वाक्य बोलताय हे मान्य होण्यासारखं नाहीये. मला सांगा, तुम्ही असं कसं बोलू शकता? फक्त आहात की नाही? अल्लाहशी बैमानी करता तुम्ही? नौशादजी काय बोलताय? तुम्हाला कळतंय का तुम्ही काय चर्चेत बोलताय? आपण चर्चेला बसलेलो आहोत. या ठिकाणी सुप्रीम कोर्टामध्ये हा प्रश्न त्यांनी आम्हाला विचारलेला नाही. सुप्रीम कोर्टामध्ये जो दावा प्रलंबित आहे त्या दाव्यात पक्षकारांना विचारलाय. 1 मिनिट गणेशजी, त्याच्यामुळे मान्य करावं की अमान्य करावं हे त्या 3 दावेदारांनी ठरवायचं आहे. निर्मय आखाडा असू शकतो, रामलल्ला असू शकतो, निखिल 1 मिनिट. पण दुर्दैवाने की ज्यांचे जे पक्षकार आहेत त्यांचा सोडून आम्ही इथे बोलत आहे की त्याच्यामध्ये म्हणतात ना की बाजारात तुरीन भटभटणीला मारी, तसा प्रकार झालाय की पक्षकारांनी खरं म्हणजे ठरवायला पाहिजे. तर नौशाद साहेब एक बोलतात आणि आमच्या गणेश साहेब आणखी त्याच्या ते काय म्हणतात ते ऐकून घ्या. गणेश साहेब मी आम्ही घटनेचा सन्मान करतो. ते जे वाक्य बोलतायत नौशाद उस्मान त्याचा अर्थ लक्षात घ्या. ते काय बोलतायत? गणेशजी घटनेचा सन्मान करताय ना, मग मनीषाजी म्हणतायत आम्ही म्हणतो तोच निर्णय लागला पाहिजे. हे घटनेमध्ये आहे की त्यांचं मत त्यांनी मांडलं, त्यांचं मत त्यांनी मांडलं असेल. आमचं बघा, आम्ही त्यांचं मत मांडणार, काही जबरदस्ती नाही. ती शिवसेनेची भूमिका असेल. म्हणून मी म्हणतोय की हा प्रश्न संवर्धनाने आणि सामंजस्याने, कारण याच्याशी या जवळजवळ 130 कोटी जनतेच्या सामाजिक प्रश्नाचं जोडलं गेलेलं आहे. आणखीन देशाचा विदेश वाढायला नको आहे. म्हणून याच्यामध्ये आपण जर 3 पक्षांनी जर मध्यस्थीची भूमिका स्वीकारली तर ती स्वागताची राहील. अन्यथा सुप्रीम कोर्ट निकाल देणारच आहे. सुप्रीम कोर्टाने नकार दिलेला नाहीये. सुप्रीम कोर्टाने काय सुचवलंय की जर मध्यस्थ्यांच्या मार्फत हा प्रश्न सुटत असेल तर सोडवण्याचा प्रयत्न करा. आणि हा पर्याय म्हणजे काय अंतिम फैसला नाहीये. याच्यामध्ये त्यांनी पर्याय सुचवलाय. मानायचं की नाही मानायचं ते निर्मय आखाडा
रामलल्ला आणि मुस्लिम पर्सनल बोर्ड हे जे वादग्रस्त मध्यस्थीचा पर्याय स्वीकारा, नाहीतर मग निर्णय जो सुप्रीम कोर्ट निर्णय देईल तो निर्णय स्वीकारा. एक मुद्दा मला क्लिअर करू द्या. मनीषाताईंच्या माध्यमातून एक मुद्दा आला की ही अविवादित जमीन आहे. ताई, अविवादित जमीन जर असती तर सुप्रीम कोर्टात का गेली असती? हा विवादित मुद्दा आहे. अविवादित त्यांचा मुद्दा वेगळा आहे, आपण त्याकडे नको जाऊया, कारण आपण सध्या विवादित जमिनीच्या आपण विवादित जमीन जी आहे सगळ्या भावनेशी जोडला गेलेला आहे त्या प्रश्नावरच आपण बोलूया. आपण म्हणताय की आपल्याकरता असू शकेल झालेली आहे आणि तसं निवेदन केंद्र सरकारने देखील सुप्रीम कोर्टाला दिलेलं आहे. आता आपण सध्या विवादित जी जमीन आहे त्या संदर्भामध्ये बोलतोय. मुळात हा सगळा मुद्दा हा भावनेशी जोडला गेलेला आहे. जी बघा, आता सुप्रीम कोर्टाच्या निर्णयासाठी सगळे आपण वाट बघतो आहोत, पण सगळ्यांनी हे पण ध्यानात ठेवावं की समजा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला त्याच्यानंतर त्याला रिव्ह्यू करायचे पण प्रावधान आहेत, त्याच्यानंतर अजून त्याला पुढे ढकलण्याचे प्रोव्हिजन्स आहेत कॉन्स्टिट्यूशन मध्ये, क्युरिटी पिटिशन आहेत. त्यामुळे हे मान्य करणं की सुप्रीम कोर्टाचा निर्णय लगेचच येईल आणि त्याच्यानंतर तो फायनल जजमेंट असेल हे चुकीचं आहे. हा मॅटर एवढा लवकर होणार नाही. त्यामुळे आपण इलेक्शनला जवळ बघून इलेक्शनच्या दृष्टिकोनाने हा मॅटर लगेच निर्णयाला लावावा हे चुकीचं ठरेल. मनीषाजी बोला. मला एक आठवतं, शहाबानो मॅटर मध्ये सुप्रीम कोर्टाने एक निर्णय दिला होता पोटगी संबंधी. तो मुस्लिम समाजाला मान्य नव्हता. त्यावर सुपरसीड करून राजीव गांधींनी ऑर्डिनन्स काढलं. त्याच्यावर सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला इथे जर का भावनेचा मुद्दा आहे, कोर्ट भावनेवर चालत नाही, पुराव्यांवर जर का चालतं तर पुरावे आहेत त्याच्या आधारावर कोर्ट निर्णय देईल. परंतु इथे तो पुन्हा निर्माण होते की हा भावनेचा प्रश्न आहे. मग या देशातल्या हिंदुस्थानात 80% जे हिंदू समाज आहे आहे की नाही. जी मनीषाजी, तुमचा रोग कळला. मात्र इथे पंतप्रधान मोदींनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे हा मुद्दा सगळा कोर्टामध्ये आहे. कोर्ट जो निर्णय देईल तोपर्यंत कुठलाही अध्यादेश नाही हे स्पष्ट केलंय. त्यामुळे आता असं म्हटलंय निवडणुकीनंतर वेगळा मुद्दा असू शकतो. हा तुमचा मुद्दा आहे. ऐकून घ्या, मला उत्तर देऊ द्या. शहाबानोचा निर्णय लागल्यानंतर आम्ही संसदेमध्ये गेलो आणि संसदीय पद्धतीनुसार आम्ही जे आहे तो प्रश्न सोडवलेला आहे. यांनी देखील संसदेत जायला पाहिजे नंतर, परंतु निर्णय येऊ द्या ना आधी. हे निर्णय व्हायच्या आधीच जे आम्ही म्हणतो की निर्णय मानणार नाही हे चुकीचं आहे. आणि संसदेमध्ये तुम्ही जर अध्यादेश असा आणला तर आम्ही कोर्टात त्याला आम्हाला तो अधिकार दिलेला होता शहाबानोच्या निर्णयाच्या विरोधात संसदेमध्ये जाण्याचा. अंतिम मार्ग यामध्ये निघणार काय अयोध्येचा प्रश्न सुटणार आहे की नाही हा मुद्दा इथे कायम राहतो. उस्मान आणि मनीषा कायंदे तुमच्यासाठी सुद्धा एक छोटासा ब्रेक इथे घेऊयात आणि आपण लगेच परत येऊया. मुळात मध्यस्थीचा पर्याय का नको? मनीषा कायंदे, मी तुमच्याकडे येते. अर्थात सत्ता मिळवायची असेल, युती करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला सगळे पर्याय चालतात. मग तिथे मध्यस्थ सुद्धा चालतो. मध्यस्थीनं सरकार बनतं, सरकार बनण्याचा मार्ग पूर्ण होतो. मात्र जर मंदिर बनायचं असेल तर मंदिर बनवण्यासाठी मात्र मध्यस्थी नको, असं का? हे बघा, हे दोन विषय वेगळे आहेत निखिला. मंदिर बनवण्यासंबंधी जे काही इतक्या कोर्टामध्ये इतकी वर्ष आज रखडत चाललंय, तारीख पे तारीख, जे नेहमी माननीय उद्धवजी ठाकरे म्हणतात, भारतीय जनता पार्टी सतत म्हणत राहिलेली आहे मंदिर वही बनाएंगे. त्या सगळ्या गोष्टीच्या पार्श्वभूमीवर आता पुन्हा मध्यस्थी करून हिंदूंना न्याय मिळणार असेल देशातल्या तर निश्चितच का नकोय. कारण जो रामलल्लाची ती जन्मभूमी आहे याचे अनेक पौराणिक दाखले आहेत. आता ते एका समाजाला मान्य नाहीये. आता बाबर आपले कोण आहेत नेमका इथून विषय चालू होतो. तर जर का बाबर कोण आहे हे सुद्धा सुप्रीम कोर्ट ऐकायला तयार नाही. त्यांचं म्हणणं एवढंच आहे की सद्यस्थिती पाहता या सद्यस्थितीमध्ये जो काही होईल तो निर्णय होणार आहे. काय पर्याय काढतात बघूया ना. सुप्रीम कोर्टाचा निर्णय सुद्धा तुम्हाला मान्य नसेल तर करून बघू अजून एक प्रयत्न. सुप्रीम कोर्टाचा निर्णय सुद्धा तुम्हाला मान्य असेल. अल्लाह कोण आहे? अल्लाह
नाही, सुप्रीम तुमचा कोर्टाचा आणि आमचा निर्णय अल्ला एकच आहे. निश्चितच छत्रपती शिवाजी हिंदूंच्या महाराजांनी बाजूनी होईल सांगितलं. याचा आम्हाला विश्वास आहे. मनीषाजी, राजकारण मग करता तुम्ही. पहिले आणि मंदिर नाहीतर स्थिर सरकार सरकार आहे या ठरवायला. घोषणेचं काय झालं? अडचणीचा प्रश्न नाही, ती घोषणा वेगळ्या गोष्टीसाठी शिवाजी दिली महाराजांनी होती सांगितलं, की हा तुमचा आणि आमचा अल्ला निवडणुकीचा एकच मुद्दा आहे बनवू औरंगजेबाला. नये. हे माननीय उद्धवजींचं म्हणणं होतं. अयोध्येला आणि जाऊन मंदिर मुळात या मुद्दा विषयावरून मनीषाजी हाच आहे की तुम्ही सरकारशी मुद्दा जोडू हाच आहे. नका किंवा तुम्ही निवडणुकीशी जोडू नका, हा विषय होता. तुम्ही तसंच बोलले होते, पण मनीषाजी असंच बोलले होते की आधी आरत्या केल्या आणि आधी आम्हाला मंदिर पाहिजे आणि मग आम्ही सरकारचा विचार करू, असं बोलले होते उद्धवजी. मग त्याचं काय झालं आता? त्याचं काय झालं? नाही, माननीय उद्धवजी जे अयोध्येला त्यांना निमंत्रण मिळालं ते गेले. पण त्याचं त्यांनी वक्तव्य केलं ना. तिकडच्या सगळ्या लोकांचं म्हणणं ऐकून घ्यायला नाही, गेले नाही, ते. नाही, नाही. ताई, आणि आमंत्रण ते कोणाचं होतं? सरकारकडे त्यांनी काहीतरी गफलत मांडलं होतीये. की आज समस्त हिंदूंच्या काहीतरी भावना गफलत आहेत होतीये तुमची. की तिकडे मंदिर झालं पाहिजे. ताई जरा आपण एक सांगाल का? नाही, माझी काही गफलत होत आमंत्रण नाही. आलं म्हणजे कोणाचं आलं होतं नेमकं आमंत्रण? आणि तिथं त्यांनी वक्तव्य केलं ना की आधी सरकार नेमकं आणि आधी आम्हाला मंदिर माहिती आहे, बनेल. आम्ही रोज आधी पेपर मंदिर बनेल. वाचता, मातोश्रीवर त्या ठिकाणी संत महंत जे तिकडे आहेत ते तिकडे गेले ते तुम्हालाही माहिती आहे. आता का तुम्ही प्रश्न जो विचारताय त्याचं उत्तर मी देतेय की मातोश्रीवर माननीय उद्धवजी ठाकरे यांना निमंत्रण आलं आणि त्या निमंत्रणावरून ते अयोध्येला गेले. बरं, आणि निमंत्रणावरून तिकडे गेले, त्यांचा युती त्यांनी झाली, आरती केली, त्यानंतर पूजा राम केली. मंदिराचा प्रश्न हा मात्र तेवढा तसाच विषय होता. राहिला, सुप्रीम कोर्टात राहिला. गणेश खडकर सुद्धा आपल्या सोबत आहेत. गणेश खडकर, ज्या काही हिंदू महासभा आहे किंवा रामलल्ला आहे, भाजप का नाही समजूत काढत मध्यस्थीसाठी? नाही, आम्ही प्रयत्न करू ना, का नाही करणार? आम्ही प्रयत्न करू की असा विषय सुटला पाहिजे. त्यांच्या भावना अतिशय तीव्र आहेत, असतीलही, म्हणजे प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. आम्ही आज का हे सांगतोय बघा, असं आहे की हा विषय गेल्या मे महिन्यापासून म्हणजे 2018 म्हणजे निवडणुका काय 2018 मध्ये होणार नव्हत्या. 2018च्या मे महिन्यामध्ये या संदर्भात सुनावणी झाली पाहिजे अशी तयारी पूर्ण झाली होती. ती सुनावणी त्यांनी ऑक्टोबर महिन्यात टाकली, नोव्हेंबरमध्ये आली. नोव्हेंबरमध्ये ज्या वेळेला याविषयीचं मत आलं की नाही आता ही काही अर्जन्सी नाही, अनेक विषय आमच्या पुढे आहेत, त्यानंतर मात्र जनतेचा धीर सुटायला सुरुवात झाली. अनेक संत महंतांनी आपली भूमिका दिली. त्याही वेळेला आमची भूमिका हीच होती की आपण वाट पाहायला हवी, न्यायालय याबाबत सकारात्मक आहे व याबाबत त्यांचा निर्णय येईल, म्हणून आम्ही समजूत काढू ना. पण माझं यातलं म्हणणं असं आहे की अनेक रामलल्लांना अजून विरोध कायम ठेवला, मध्यस्थीसाठी तयारी दर्शवली नाही, तर मात्र सुप्रीम कोर्ट निर्णय देईल. बोला, मला त्यानंतर फक्त मुद्दा मला क्लिअर करायचा आहे. गणेश खडकर अतिशय नम्रतेनं फार चांगल्या पद्धतीनं मांडताय की आम्ही घटना मांडणारे, कायदा मांडणारे. 6 डिसेंबर 1992 साली तत्कालीन युपीचे अध्यक्ष, उत्तर प्रदेशचे अध्यक्ष कल्याण सिंग यांनी लेखी प्रतिज्ञापत्र ऍफिडेव्हिट दिलं होतं ती वादग्रस्त वास्तू वाचवण्याचं, आणि त्याच्यावरून यांचं दाखवायचे एक आणि खाण्याचे एक निखिला. मला फक्त आणीबाणीकडे जाऊ का? शरद पवारांनी काय काय केलं मी सांगतोय ना समोर आमची तयारी. तुम्ही का वारंवार आणीबाणीचा विषय काढायचा? या मुद्द्याला घेऊन जो द्वेष पसरविला जातो ना, आमची मोगल राजांनी आमची नाही, मुसलमानांशी आम्ही सूड वगैरे घेतला पाहिजे अशा प्रकारची जी भूमिका मांडली जाते, तर हिंदूंनी देखील मंदिरे पाडलेले आहेत, पेशव्यांनी सुंदरी मठ पाडलेले आहेत, ती टिपू सुलतानांनी बनवून दिली. तुम्ही हे केलं म्हणून आम्ही केलं, हा प्रश्नच नाही. आता प्रश्न आहे तो सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा. एक शेवटचा प्रश्न हेमलता पाटील, अर्थात यामध्ये सुप्रीम कोर्टाचा कोणताही निर्णय आला तरी काय एकूणच या निर्णयाचे परिणाम होतील असं तुम्हाला वाटतं? कुठलाही निर्णय, मग तो रामलल्लाच्या बाजूने असो किंवा मग मुस्लिम पक्षकारांच्या बाजूने असो, मला असं वाटतं की निखिला सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा आता प्रलंबित राहील, इलेक्शन मध्ये होऊन जातील आणि इलेक्शन मध्ये पूर्ण भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना ह्या परत मुद्द्याचं राजकारण करेल आणि कदाचित देशामध्ये काहीतरी विचित्र परिस्थिती निर्माण होण्याची सुद्धा शक्यता आहे, कारण राजकारणासाठी ह्या सगळ्या गोष्टींचा उपयोग केला जाईल अशी शक्यता मला या ठिकाणी वाटते. सुप्रीम कोर्टाचा निर्णयाची सगळेच वाट पाहतात, मात्र मध्यस्थी पर्याय किंवा मग सुप्रीम कोर्टाचा फैसला यासाठी देश किती मुळात तयार असेल हा प्रश्नच आहे. धन्यवाद तुम्ही सगळे या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल. चर्चेमध्ये आपण इथे थांबूयात. नमस्कार. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com.